सुप्रभात. जय श्रीराम. मित्रांनो, सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. झाला, संपला एन्जॉय. आता निघणार आहोत आम्ही परत आपल्या घरी. कोकण दौरा आज समाप्त होणार. जो काही आनंद लुटला तो फार अगदी अप्रतिम होता. हे क्षण विसरणारे नाही आहेत आता. कारण फॅमिलीबरोबर जो एन्जॉय आपण करतो, या दगदगीच्या जीवनात जो तो आपल्या आपल्या जिम्मेदारीत व्यस्त असतो, काम करायला, मुलांना सांभाळायला, त्यांना मोठं करण्याकरता जे काय आपण कबाड कष्ट करतो, त्याच्यातनं थोडे दिवस, हा 2 ते 3 दिवस आमचा एन्जॉय संपत आलेला आहे आता. मित्रांनो, हे दर्या सागर व्ह्यू हॉटेल आहे. बरोबर हे आमच्या रूममधनं, हे बघा, ही रूम आहे. खूप सुंदर आहे रूम. टी व्ही आहे, फ्रीज आहे, हे समोरचं वॉशरूम आणि बाथरूम आहे, है ना. रूममध्ये ए सी सुद्धा आहे. हे दर्या व्ह्यू जे हॉटेल आहे, हे आहे समुद्रकिनाऱ्यापासून फक्त अर्धा किलोमीटर अंतरावरती. हा रस्ता जो आहे, हा चालला आहे समुद्राकडे. आता तुम्हाला मी याच्यातून झूम करून दाखवत आहे समुद्र, पण जेवढा याच्यात समजा दूर वाटत आहे तुम्हाला, तेवढा दूर हा समुद्र नाही आहे. फक्त अर्धा किलोमीटर अंतरावरती आहेत. छान नारळाची झाडं दिसतात बघा, हे बाया, हे नारळाची झाडं आहेत. हा समुद्र. सकाळी 6:30 वाजता अतिशय प्रसन्न वातावरण वाटतं इथं. ही सगळी झाडं आहेत रेस्टॉरंटमध्ये. आणि हे जे परत दिसत आहे, हे सुद्धा दर्या, म्हणजे एकाच ओनरची ही 2 हॉटेल आहेत. हे अजून पुढं आहे, म्हणजे समुद्राजवळ आहे, हे तुम्हाला कळत असेल. हे थोडंसं मागं आहे, ते समुद्राच्या जवळ आहे. तिथं फक्त खोल्या आहेत. इथं म्हणजे तुम्हाला छान अगदी स्वतःची रूम असल्यासारखं एक वेगळा अनुभव मिळतो. तिथं हॉटेलमध्ये खोलीमध्ये जसं राहतो आपण, तसं आहे. टेरेसवरती सुद्धा तिथं बहुतेक पूल टेबल वगैरे आहेत. मे बी, अगदी नक्की नाही सांगू शकत. इथून काल रात्री मी जेव्हा बघत होतो, तेव्हा काहीतरी वरती गच्चीवरती, त्यांच्या टेरेसवरती बहुतेक पूल खेळत होते असं मला अनुभवायला आलं. त्यामुळं मी तुम्हाला सांगत आहे. चला, बाय मित्रांनो.